ओके. हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 10वीचा जो काही 8वा चॅप्टर आहे पार्ट सेकंडचा सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी हा आज आपण चॅप्टर लर्न करणार आहोत. सर्वांनी चॅप्टर जो आहे तर हा व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे. प्रत्येक लेक्चर जे असतात तर ते व्यवस्थित मन लावून पाहायचे आहेत, जेणेकरून तुम्हाला त्या कन्सेप्ट ज्या असणार आहेत तर त्या क्लिअर होऊन जातील. ओके, चलो आज आपण जो काही पार्ट सेकंडचा नवीन चॅप्टर घेणार आहोत तर त्याला आज सुरुवात करणार आहोत. आपल्या चॅप्टरचं नाव काय असणार आहे? सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. 8वा चॅप्टर आहे. ओके, या चॅप्टरमध्ये आपल्याला काय काय लर्न करायचंय, काय कशा कशाचा अभ्यास करायचा आहे हे अगोदर आपल्याला माहिती असायला पाहिजे की आपण जी सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी हा जो चॅप्टर बघणार आहोत तर त्यामध्ये आपण कोणकोणते टॉपिक्स आपण पाहणार आहेत, कोणकोणते पॉईंट्स आपण बघणार आहोत, तर हे अगोदर आपल्याला माहिती असायला पाहिजे सारांश स्वरूपामध्ये. तर काय पाहायचंय आपल्याला? सेल बायोलॉजी म्हणजे काय, सेल बायोलॉजी कशाला म्हटलं जात असतं, काय आहे हे सेल बायोलॉजी, किंवा त्यालाच काय म्हटलं जातं, सायटोलॉजी असं म्हणतात. त्याची डेफिनेशन्स वगैरे आपल्याला अभ्यासायची आहे. त्यानंतर मेन जो पार्ट आहे या चॅप्टरचा तो म्हणजे काय, स्टेम सेल्स. तर हे स्टेम सेल्स काय आहेत, मूलपेशी काय आहेत, तर नेमक्या मूलपेशी यावरती, या पॉइंटवरती भरपूर वेळा बरेच क्वेश्चन विचारलेले आहेत. त्यावरती आधारित असणारे डायग्राम जे आहेत तर त्यांच्यावरती पण क्वेश्चन विचारलेले आहेत, त्यामुळे हा पॉइंट इम्पॉर्टंट असणार आहे. त्यानंतर पहा बायोटेक्नॉलॉजी अँड इट्स ॲप्लिकेशन. बायोटेक्नॉलॉजी कशाला म्हणायचे, त्याचे ॲप्लिकेशन्स काय आहेत, तर याबद्दलही आपल्याला इन्फॉर्मेशन पाहायची. जैवतंत्रज्ञान, कारण की आपण सध्या जे जास्त प्रमाणामध्ये यूज करतोय तर तो कशाचा यूज करतोय, बायोटेक्नॉलॉजीचाच यूज केला जातोय, जैवतंत्रज्ञानाचाच आपण वापर करत आहोत. त्यानंतर पाहायचंय आपल्याला इम्पॉर्टंट स्टेजेस इन डेव्हलपमेंट ऑफ ॲग्रिकल्चर. ॲग्रिकल्चरच्या प्रगतीसाठी, शेतीच्या प्रगतीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे कोणत्याही इम्पॉर्टंट स्टेजेस आहेत, कोणत्या महत्त्वाच्या पायऱ्या आहेत हे आपल्याला पाहायचंय. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला ग्रीन रिव्होल्यूशन बघायचंय, व्हाईट रिव्होल्यूशन पाहायचंय. ओके, असे वेगवेगळ्या प्रकारचे काय करायचे रिव्होल्यूशन जे असणार आहेत तर ते आपल्याला या पॉइंटमध्ये अभ्यासायचं आहे. चलो, हे पॉइंट जे आहेत तर हे आपल्याला अभ्यासायचे आहेत आपल्या सेल बायोलॉजी अँड बायो टेक्नॉलॉजीमध्ये. समजलं असेल सर्वांना. तर आता पहा, आपल्याला जे पाहायचं आहे की आपल्या चॅप्टरचं नावच काय, सेल बायोलॉजी अँड बायोटेक्नॉलॉजी. मग आता हे सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला बेसिक तर माहिती असायला पाहिजेत गोष्टी. सेल म्हणजे काय हे माहिती असायला पाहिजे, टिश्यू म्हणजे काय हे माहिती असायला पाहिजे. मग आता तुम्ही 6वी पासून शिकत आलेला आहेत की सेल कशाला म्हटलं जातं, पेशी कशाला म्हणतात, कारण की आपल्या बॉडी जी आहे तर आपल्या बॉडीचं सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट जे आपण म्हणत असतो तर ते काय आहे, सेल आहे, म्हणजे पेशी आहे. कारण की आपली जी बॉडी तयार झालेली आहे तर ही बॉडी कशापासून तयार झालेली आहे, सेल. सेलच्या नंतर काय आहेत, टिश्यू येतात, कारण की सेल्स पासून काय तयार होतात, टिश्यूज तयार होतात. नंतर टिश्यूज पासून काय तयार होतात, ऑर्गन तयार होते. ऑर्गन पासून काय तयार होते, ऑर्गन सिस्टीम तयार होते. काय तयार होते, ऑर्गन सिस्टीम तयार होत असते. आणि या ऑर्गन सिस्टीम पासून काय तयार होते, आपली बॉडी तयार होत असते. मग आपण जर विचार केला की बॉडीचं सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट काय आहे, तर सगळ्यात स्मॉलेस्ट युनिट काय असणार आहे, सेल असणार आहे. मग सेल कशाला म्हणायचंय, सेल कशाला म्हणायचंय तर पहा, द स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम दे आर कॉल्ड ॲज सेल. असंही म्हटलं जात असतं. म्हणजे लिव्हिंग ऑर्गॅनिझम, सजीवांच्या सगळ्यात काय रचनात्मक आणि कार्यात्मक जे एकक आहे तर त्याला आपण काय म्हणतो, सेल असं म्हणत असतो. ही पण एक डेफिनेशन आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला सांगितलंय द सेल आर द बॉडी स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट. म्हणजे सेल काय, आपल्या बॉडीचं, आपल्या शरीराचं एक स्ट्रक्चरल, रचनात्मक, फंक्शनल म्हणजे काय, कार्यात्मक असं एकक म्हणून आपण कशाला ओळखत असतो, सेलला ओळखत असतो, म्हणजे पेशींना ओळखत असतो. ओके, मग आता पहा, सेल जे आहेत सेलचं मिळून काय तयार होतंय, टिश्यू तयार होतंय. मग टिश्यू आपल्याला माहिती असायला पाहिजे, टिश्यू कशाला म्हणायचे आहेत, तर टिश्यूज पहा काय डेफिनेशन आहे, टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल. टिश्यू इज अ ग्रुप ऑफ सेल दॅट परफॉर्म द स्पेसिफिक फंक्शन. म्हणजे टिश्यूज काय आहेत, उती काय आहेत, हा एक काय विशिष्ट प्रकारच्या पेशीचा समूह आहे. म्हणजे विशिष्ट प्रकारच्या पेशी काय होतात, एकत्रित येतात आणि काय होतात,
टिश्यूज फॉर्म होत असतात. आणि हे जे टिश्यूज आहेत तर या टिश्यू काय परफॉर्म करत असतात, स्पेसिफिक फंक्शन परफॉर्म करत असतात. ओके, 2च मिनिटं. हॅलो, ओके, चलो. या ठिकाणी टिश्यू कशाला म्हणायचे, अ ग्रुप ऑफ सेल दॅट परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन. म्हणजे एक विशिष्ट प्रकारचं कार्य करणारा जो काही एक पेशींचा गट असतो तर त्याला आपण काय म्हणतो, टिश्यू असं म्हणतो. प्रत्येक टिश्यूचं जे वर्क असतं, कार्य जे असतं हे कसं असतं, डिफरंट असतं, वेगवेगळं असतं. ओके, चलो. या ठिकाणी पहा, द मस्क्युलर टिश्यूज इन द बॉडी परफॉर्म कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्झेशन देअर बाय हेल्पिंग इन अ लोकोमोशन. जे मस्क्युलर टिश्यूज असतात, टिश्यूचं टाईप आहे. फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगितलंय तर ते कोणते, मस्क्युलर टिश्यू जे असणार आहेत म्हणजे आपल्या स्नायू उती असतात. तर या ज्या स्नायू उती आहेत तर या काय परफॉर्म करत असतात, इन द बॉडी परफॉर्म कॉन्ट्रॅक्शन अँड एक्सटेन्शन देअर बाय हेल्पिंग इन अ लोकोमोशन. म्हणजे ज्यावेळेस लोकोमोशन करायचं असतं, लोकोमोशन म्हणजे काय, प्रचलन करायचं असतं किंवा स्वतःची जागा चेंज करायची असते, स्थानांतरण करायचं असतं, हालचाली करायच्या असतात, त्यावेळेस आपल्या ज्या सेल्स असतात तर त्या सेल्सचं काय करायचं, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्झेशन आपण म्हणतो. एक्सटेन्शन इथे एक्सपान्शन यायला पाहिजे. एक्सपान्शन जे आहे, कॉन्ट्रॅक्शन जे आहे तर हे करण्याचं काम जे आहे तर हे कोणामार्फत केलं जातं, कोणत्या टिश्यूज करत असतात, हे मस्क्युलर टिश्यूज करत असतात. कोणते टिश्यू करतात, मस्क्युलर टिश्यू. ओके, मग या मस्क्युलर टिश्यू जे आहेत तर त्याचं फंक्शन काय, काय फंक्शन आहे मस्क्युलर टिश्यू, दे परफॉर्म द कॉन्ट्रॅक्शन अँड एक्सपान्शन, कॉन्ट्रॅक्शन अँड एक्सपान्शन देअर बाय हेल्पिंग इन अ लोकोमोशन. ओके, देन पहा, द कंडक्टिंग टिश्यू. आता तुम्हाला माहिती आहे प्लांटमध्ये जे असतात तर या 2 प्रकारच्या कंडक्टिंग टिश्यूज आहेत. प्लांटमध्ये काय केलं जातं, वॉटरचं कंडक्शन केलं जात असतं, फूडचं कंडक्शन केलं जात असतं. मग हे वॉटर आणि फूडचं कंडक्शन करण्यासाठी प्लांट्समध्ये सुद्धा आपण मागच्या वर्षी शिकलेलो आहेत की 2 प्रकारच्या टिश्यूज असतात, कंडक्टिंग टिश्यूज असतात. आणि त्या कंडक्टिंग टिश्यूज म्हणजे कोणत्या आहेत, झायलेम आणि दुसरी कोणती आहे, फ्लोएम. कोणती आहे, झायलेम अँड फ्लोएम. झायलेम जे आहे तर हे काय कंडक्ट करत असते, वॉटर कंडक्ट करते. काय कंडक्ट करते, वॉटर, म्हणजे पाणी वाहून नेण्याचं. सगळ्या पार्टकडे, प्लांटच्या सगळ्या पार्टकडे जे वॉटर फ्लो करून नेलं जातं, रूट्स कडून वॉटर फ्लो करून नेलं जात असतं तर ते फ्लो करण्याचं काम, त्याचं ट्रान्सपोर्टेशन करण्याचं काम हे कोणत्या टिश्यू मार्फत केलं जातं, झायलेम टिश्यू, जे की कंडक्टिंग टिश्यूचा काय एक टाईप आहे. आणि दुसरे कोणते आहे, फ्लोएम. फ्लोएम जे आहे तर हे कशाचं ट्रान्सपोर्टेशन करत असते, फूडचं ट्रान्सपोर्टेशन करते. कशाचं, फूड, अन्नाचं जे ट्रान्सपोर्टेशन आहे तर हे कोणत्या वेसल्स मार्फत केलं जातं, कोणत्या कंडक्टिंग टिश्यू मार्फत केलं जात असतं, फ्लोएम या कंडक्टिंग टिश्यू मार्फत केलं जात असतं. ओके, म्हणजे आता आपल्याला माहिती आहे फूड जे आहे तर हे कुठे फॉर्म होत असतं, कुठे तयार होत असतं, लिव्ज मध्ये, पानांमध्ये तयार होतं. मग पानांमधून जे फूड तयार झालेलं आहे तर ते सगळ्या मुळांकडे म्हणा किंवा शेंड्यापर्यंत म्हणा, अदर पार्ट्सकडे म्हणा प्लांटच्या, तर ते कंडक्ट करण्याचं काम हे कोणत्या टिश्यू मार्फत केलं जातं, फ्लोएम या टिश्यू मार्फत केलं जात असतं. आलंय लक्षात सर्वांच्या. ओके, हे इंट्रोडक्शन आहे सेल, टिश्यू, त्यामध्ये असणारे जे काही टिश्यूज असतात तर त्यांचं काय फंक्शन आहे, जे प्लांटमध्ये असणारे कंडक्टिंग टिश्यू आहेत तर त्याचं काय फंक्शन आहे, कोणत्या प्रकारच्या टिश्यूज असतात. ओके,
चलो नेक्स्ट आपल्याला पाहायचंय पहा टिश्यू कल्चर. आता टिश्यू कल्चर कशाला म्हणायचंय आपल्याला, ही जी डायग्राम आहे तर ही तुम्हाला 9वीला झालेली आहे, 10वीला तुम्हाला फिल करायला आलेले आहेत बॉक्सेस. 9वीला हे पूर्ण फिल करून दिलेलं आहे अशा प्रकारे, आणि 10वीला तुम्हाला काय केलेलं आहे, फक्त त्या चॅप्टरमध्ये फिल करायला आलेले आहेत, रिकाम्या जागा सोडलेल्या आहेत, आणि तो एक्झामला क्वेश्चन विचारलेला आहे. पहा या डायग्राम वरती क्वेश्चन विचारलेला आहे, टिश्यू कल्चर वरती क्वेश्चन विचारलेला आहे. ओके, आज काही सगळे फोनच येत आहेत. हॅलो, आहे आहे पहा काय टिश्यू कल्चर कशाला म्हणायचंय. टिश्यू कल्चर म्हणजे काय, ऊती संवर्धन. याची डेफिनेशन तुम्हाला 9वीलाच झालेली आहे. काय टिश्यू कल्चर, टिश्यू कल्चर इज अ टेक्निक इन विच एक्स विवो ग्रोथ ऑफ सेल्स और टिश्यूज इन an aseptic and nutrient rich medium is done. म्हणजे पहा टिश्यू कल्चर मध्ये काय केलं जात असतं, एक्स विवो ग्रोथ म्हणजे काय, बाहेर ग्रोथ केली जाते, बॉडीच्या बाहेर, त्याला आपण काय म्हणतो, एक्स विवो म्हणतो. म्हणजे त्या एखादी काय असेल ऑर्गॅनिझम असेल तर त्यांच्या बॉडीमध्ये ती ग्रोथ नाही होत, कुठे केली जाते, त्यांच्या बाहेर ग्रोथ केली जात असते. अशी जी सेलची किंवा टिश्यूची जी ग्रोथ होत असते, वाढ केली जात असते बॉडीच्या बाहेर ॲस्पेक्टिक अँड न्यूट्रिएंट रिच मीडियम मध्ये. म्हणजे आता त्यांची ग्रोथ व्हायचं म्हणल्यावरती तुम्हाला माहिती आहे, बॉडीमध्ये जर ग्रोथ व्हायची म्हणलं की त्यांच्यामध्ये काय असतात, न्यूट्रिएंट रिच मीडियम असतं, पोषक तत्वांनी युक्त असं माध्यम असतं. ओके, जे काय करत असतात त्या सेल्सला, टिश्यूजला जे काही न्यूट्रिएंट प्रोव्हाइड करायचे ते प्रोव्हाइड केलं जातं. पण आता आपल्याला ही जी ग्रोथ आहे ही कुठे करायची आहे, बाहेर करायची, सेलची, टिश्यूची. मग ती करायची असेल तर त्यासाठी काय असायला पाहिजे, ॲस्पेक्टिक म्हणजे निर्जंतुकीकरण, निर्जंतुक असं, त्याचबरोबर न्यूट्रिएंट रिच मीडियम म्हणजे पोषक तत्वांनी युक्त असं माध्यम त्यासाठी काय केलं जातं, निवडलं जात असतं. आणि त्याच्यामध्ये त्या मीडियममध्ये सेल्स आणि टिश्यूची जी ग्रोथ केली जात असते, ही जी टेक्निक आहे तर या टेक्निकला काय म्हणायचंय आपल्याला, टिश्यू कल्चर असं म्हणायचंय. आलंय लक्षात, ऊतींचं संवर्धन असं म्हणायचंय. ही टिश्यू कल्चर जे आहे तर याची डायग्राम आहे पहा, व्यवस्थित लक्षात राहू द्या, कारण की ही जी काही डायग्राम आहे तर या डायग्राम वरती आधारितच तुम्हाला क्वेश्चन्स विचारलेली आहेत. मग आता कोणते क्वेश्चन्स विचारलेले आहेत आपल्याला, तर पहा या ठिकाणी अशीच फिल करायला येत असते डायग्राम. सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला सोर्स प्लांट घ्यायचंय, आणि हा सोर्स प्लांट म्हणून आपण काय घेतलेला आहे, एक बनाना ट्री घेतलेलं आहे, म्हणजे केळीचं झाड घेतलंय. त्याच्यामधून आपल्याला काय काढून घ्यायचंय, बल्ब कॉर्न ऑफ अ सोर्स प्लांट. म्हणजे या सोर्स प्लांटचं काय घ्यायचंय, बल्ब कॉर्न. म्हणजे ज्या ठिकाणावरून आपण काय करणार आहेत, कोंब म्हणतो आपण त्याला, काय म्हणतो, कोंब जे असतात तर ते काय करायचेत, आपल्याला बनानाचे काढून घ्यायचेत. काढल्याच्या नंतर त्या पुढची प्रोसेस काय असणार आहे, प्रायमरी ट्रीटमेंट केली जाते. काय केली जाते, त्याच्यावरती प्रायमरी ट्रीटमेंट केली जात असते, म्हणजे प्राथमिक उपचार केले जातात. प्राथमिक प्रायमरी ट्रीटमेंट म्हणजे काय केली जात असते बरं, जसं की त्यांना काय व्यवस्थित अँटीसेप्टिक मध्ये धुवून वगैरे घेणं, त्यांची मुळं वगैरे असतील, त्यांचे जे कोंब असतील तर त्यांचं निर्जंतुकी वगैरे करणं, व्यवस्थित त्यांना धुवून वगैरे घेणं, हे जे आहे तर ही काय केली जाते, प्रायमरी ट्रीटमेंट केल्या जाते. त्यानंतर पहा त्याला काय केलं जातं, एका बॉटलमध्ये रिप्रोडक्शन आणि मल्टिप्लिकेशन, म्हणजे त्यांचं प्रजनन होण्यासाठी, त्यांचं मल्टिप्लिकेशन होण्यापासून, म्हणजे एका याच्यापासून अनेक काय करायचेत, आपल्याला प्लांट तयार करायचेत, तर ते तयार करण्यासाठी काय केलं जातं, त्यानंतर या बॉटलमध्ये टाकलं जातं. ही जी प्रोसेस आहे याला काय म्हटलं जातं, रिप्रोडक्शन अँड मल्टिप्लिकेशन म्हटलं जातं.
आता रिप्रोडक्शन आणि मल्टिप्लिकेशन झाल्याच्या नंतर त्याला कशासाठी ठेवतात, त्याच्यामध्ये शूटिंग अँड रूटिंग येण्यासाठी. शूटिंग अँड रूटिंग म्हणजे काय, प्ररोह आणि मुळं, म्हणजे त्याला वरचा कोंब येण्यासाठी आणि खाली काय येण्यासाठी, मुळे येण्यासाठी काय केलं जातं, त्यानंतरची ट्रीटमेंट ठेवल्या जात असते. मग आता पहा, ज्या वेळेस त्याला शूटिंग आणि रूटिंग येत असतात तर ते झाल्याच्या नंतर त्यांची काय केली जाते, प्रायमरी हार्डनिंग केली जात असते. म्हणजे प्राथमिक अशी काय केली जाते, हार्डनिंग केली जाते. त्यामधून हे जे काही शूटिंग आणि रूटिंग आल्याच्या नंतर ते प्लांट काय केले जातात, सेपरेट केले जात असतात. सेपरेट वगैरे केल्याच्या नंतर ह्याला काय म्हणतो आपण, सेपरेट वगैरे करणं ते करणं, याला काय म्हणायचं आपल्याला, प्रायमरी हार्डनिंग म्हणायचे. त्यामधून बाजूला काढून घ्यायचे. मग ते झाल्याच्या नंतर त्यांना काय करायचंय, सेपरेट केल्याच्या नंतर त्यांना एका म्हणजे मातीमध्ये म्हणा, त्याच्यामध्ये म्हणा, तर ते काय करायचेत, आपल्याला लावून द्यायचेत मुळासकट. मग याला काय म्हणायचंय आपल्याला, नेक्स्ट काय, सेकंडरी हार्डनिंग केली जात असते. म्हणजे मातीमध्ये वगैरे काय केलं जातं, त्याच्यामध्ये लावून दिल्या जात असतात. आणि मग हे काय तयार होतं, प्लांटलेट तयार होते, रोपटे तयार केले जात असतात, सेकंडरी हार्डनिंग. आणि हे मग नर्सरीमध्ये काय करतात, विकण्यासाठी ठेवले जात असतात. मग आपण नर्सरीमध्ये गेल्याच्या नंतर काय करतो, तेच रोपं घरी घेऊन येतो आणि आपल्या शेतामध्ये म्हणा, आपल्या घरी म्हणा, तर ते हेच रोपं आपण लावले जात असतात. मग ही जी काही प्रोसेस आहे, तर या प्रोसेसला काय म्हटलं जातं, टिश्यू कल्चर. कोणती प्रोसेस आहे, टिश्यू कल्चर प्रोसेस आहे. या ठिकाणी तुम्हाला पुस्तकामध्ये या ठिकाणी एक रिकामी जागा दिलेली, ही पण दिलेली, ही दिलेली आहे, ही दिलेली आहे. या ज्या काय आहेत रिकाम्या जागा आहेत, तर त्या फिल करायला येत असतात, एक्झामला विचारलेलं आहे टिश्यू कल्चरसाठी. ओके, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवायचं आहे. नेक्स्ट पहा, आता याचंच आपल्याला थोडंसं एक्सप्लेनेशन करायचंय, जे की मी केलेलं आहे, पण तरी सुद्धा चलो नेक्स्ट आपण एक्सप्लेनेशन करू. वाईल परफॉर्मिंग द एक्सपेरिमेंट द टिश्यू कल्चर, अ लिक्विड सॉलिड जेल लाईक अ मीडियम प्रिपेअर्ड फ्रॉम अगार इज यूज. काय केलं जातं पहा, या एक्सपेरिमेंटमध्ये, टिश्यू कल्चर या एक्सपेरिमेंटमध्ये सगळ्यात पहिल्यांदा प्रिपेअर्ड फ्रॉम अगार, अगार पासून तयार केलेलं कोणते मीडियम तयार केले जात असतात, लिक्विड सॉलिड किंवा जेल लाईक मीडियम तयार केलं जात असतं, फ्रॉम अगार इज यूज. ओके, त्यानंतर पहा, या मीडियम मध्ये जे मीडियम आपण तयार करणार आहे, सॉलिड, लिक्विड किंवा जेल लाईक मीडियम, तर त्या मीडियम मध्ये काय केलं जातं, मीडियम सप्लायज न्यूट्रियंट अँड एनर्जी नेसेसरी टू टिश्यू कल्चर टेक्निक. म्हणजे जी टिश्यू कल्चर टेक्निक आपण यूज करणार आहेत, कशासाठी, ते प्रायमरी हार्डनिंग असेल किंवा प्रायमरी ट्रीटमेंट वगैरे असते, त्यानंतर रिप्रोडक्शन असेल किंवा त्याचं काय असेल, रिप्रोडक्शन, मल्टिप्लिकेशन असेल, अशा ज्या वेगवेगळ्या काय आहेत स्टेप्स आहेत, तर त्यांच्यामध्ये जर आपण त्यासाठी कोणतं सोल्युशन यूज केलं, त्या टिश्यू कल्चरमध्ये लिक्विड, सॉलिड किंवा जेल लाईक मीडियम जर यूज केलं आणि त्याच्या मार्फत जर आपण काय केलं, हे टिश्यू कल्चर टेक्निक जर निर्माण केली, तर त्यामध्ये जे काही प्लांट्स असतात, तर या मीडियम मार्फत त्या प्लांट्सला कशाचं सप्लाय केलं जातं, न्यूट्रियंट आणि एनर्जीचं सप्लाय केलं जातं. न्यूट्रियंट आणि एनर्जी जी आहे, तर ही न्यूट्रियंट आणि एनर्जी ही टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याचा जो सप्लाय तर तो कशामार्फत केला जातो, याच मीडियम मार्फत केला जात असतो. नेक्स्ट पहा, डिफरंट, त्यानंतर कोणत्या प्रोसेसेस केल्या आपण, डिफरंट प्रोसेसेस केल्या. कोणत्या त्या, प्रायमरी ट्रीटमेंट केली, रिप्रोडक्शन, शूटिंग, रूटिंग, प्रायमरी हार्डनिंग, सेकंडरी हार्डनिंग, या काय केल्या, वेगवेगळ्या प्रकारच्या मेथड्स आपण या ठिकाणी प्रोसेस यूज केलेला आहे. नेक्स्ट पहा, द टिश्यूज आर टेकन फ्रॉम अ प्लांट सोर्स अँड कॅरी आउट अँड ॲस्पेक्टिक मीडियम इन द लॅबोरेटरी. मग आता हे नंतर दाखवले, हे सगळ्यात अगोदर पाहिजे होतं. द टिश्यू आर टेकन फ्रॉम अ प्लांट सोर्स, प्लांट सोर्स मार्फत काय केले जातात, टिश्यूज कलेक्ट केले जातात आणि ते टिश्यूज सिलेक्ट करून त्यांचं ॲस्पेक्टिक मीडियम म्हणजे जे निर्जंतुकीकरण असं माध्यम असतं, मग ते कोणतं असेल, सॉलिड, लिक्विड किंवा जेल लाईक मीडियम आहे, तर त्यामध्ये हे काय करायचे, तर प्लांट सोर्स मार्फत मिळवलेले टिश्यूज त्यामध्ये ठेवायचेत आणि त्याचा कुठे घेऊन जायचे, ते आपल्याला लॅबोरेटरीमध्ये ठेवायचेत. मग ते लॅबोरेटरीमधून नंतर या काय करायच्यात, प्रोसेस आपल्याला करायच्या आहेत. ओके, टिश्यू कल्चर टेक्निकमध्ये समजलंय, आलंय लक्षात. ओके,
चलो यानंतर पहा, आता हे फक्त तुम्हाला काय होतं, एक इंट्रोडक्शन आहे, तुम्हाला आहे एक्झामला फक्त ती डायग्राम वगैरे विचारली जात असते, त्याच्यावरचं एक्सप्लेनेशन वगैरे नाही विचारलं जात, पण आपण केलेलं आहे. त्यानंतर पहा, आपल्याला जे पाहायचंय तर काय, सेल बायोलॉजी, जे आपलं चॅप्टरचंच नाव आहे, सेल बायोलॉजी अँड बायो टेक्नॉलॉजी. मग सेल बायोलॉजी जी आहे तर या सेल बायोलॉजीलाच काय म्हटलं जातं, सायटोलॉजी असंही म्हणतात. एका एका मार्काला असे क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, सेल बायोलॉजीला अदर नेम काय, तर काय त्याला काय म्हटलं जातं, सायटोलॉजी असंही म्हटलं जात असतं, पेशी विज्ञान. ओके, मग आता पहा, सेल बायोलॉजी किंवा सायटोलॉजी जे आहे तर हे नेमकं काय, तर काय सांगितलेलं आहे, इज द स्टडी ऑफ अ सेल स्ट्रक्चर, type, organelles and division in the field of human health. There are revolutionary changes due to the advance of cell biology. आता पहा, या ठिकाणी सेल बायोलॉजी काय किंवा सायटोलॉजी काय, तर ज्या शास्त्रामध्ये, ज्या पेशी विज्ञानामध्ये कशाचा अभ्यास केला जात असतो, कशाचा अभ्यास करायचा आहे आपल्याला, सेल स्ट्रक्चर, म्हणजे पेशीच्या रचनेचा अभ्यास केला जात असतो. त्याचे टाइप्स असतात, म्हणजे जे सेलचे वेगवेगळ्या प्रकारचे टाइप्स आहेत, म्हणजे वेगवेगळे सेलचे प्रकार असतात, तर त्या टाइप्सचा अभ्यास केला जातो. ऑर्गॅनल्स म्हणजे जे पेशी अंगके असतात, आपल्याला प्लांट आणि ॲनिमल सेल्समध्ये माहिती आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या ऑर्गॅनल्स असतात, रायबोसोम्स असेल, गॉल्गी बॉडीज असेल, त्यानंतर वॅक्युल्स असतील, ओके, एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम असेल, असे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ऑर्गॅनल्स आहेत, तर त्या ऑर्गॅनल्सचा स्टडी या सेल बायोलॉजीमध्ये केला जात असतो. अँड डिव्हिजन, सेल डिव्हिजन म्हणजे जे पेशींचं विभाजन होत असतं, सेल डिव्हिजन हे 2 टाइप्समध्ये होत असतं, आपण शिकलेलो आहोत. कोणत्या 2 टाइप्समध्ये, एक कोणतं आहे मायटोसिस आणि दुसरं कोणतं आहे मिओसिस आहे. मग या ज्या काही सेल डिव्हिजन आहेत तर या सेल डिव्हिजनचा जो अभ्यास आहे तर हा सुद्धा कशामध्ये केला जात असतो, या सेल बायोलॉजी किंवा सायटोलॉजीमध्ये केला जात असतो. त्याचबरोबर पहा, इन द फील्ड ऑफ ह्युमन हेल्थ म्हणजे मानवाचे जे आरोग्य आहे तर त्याच्या क्षेत्रामध्ये, मानवी आरोग्याच्या क्षेत्रामध्ये देअर आर रिव्होल्युशनरी चेंज. काय घडून आणलेलं आहे त्यांनी मानवी आरोग्याच्या फील्डमध्ये, क्षेत्रामध्ये एक क्रांतिकारक असा जो बदल घडून आलेला आहे, तर तो कशामुळे घडून आलेला आहे, बिकॉज ऑफ दिस सेल बायोलॉजी. कशामुळे घडून आलेला आहे, सेल बायोलॉजीमुळे ह्युमनची जी हेल्थ आहे तर ह्युमन हेल्थमध्ये जी फील्ड आहे ह्युमन हेल्थची, तर त्यामध्ये एक क्रांतिकारक असा बदल जो आहे तर हा कशामुळे घडून आलेला आहे, सेल बायोलॉजी म्हणजे पेशी विज्ञानामुळेच घडून आलेला आहे. ओके, जे काही आपली हेल्थ आहे, कारण की अगोदर जे आहे, अगोदरच्या काळी कोणता जर डिसीज वगैरे झाला हेल्थशी रिलेटेड, तर त्यावेळेला कोणत्या प्रकारचे गोळ्या, औषधं, मेडिसिन्स वगैरे उपलब्ध नव्हते, मग त्यांना मेडिसिनल प्लांटचाच यूज करावा लागत होता. पण आजकाल आपल्याला कोणत्याही डिसीजवरती, आपल्या हेल्थशी रिलेटेड कोणतेही डिसीज असतील तर त्यावरती आपल्याला ताबडतोब काय मिळते, ट्रीटमेंट वगैरे मिळत असते. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे जे काही ह्युमन हेल्थशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम्स असतील तर त्याचा जो यूज आहे किंवा त्यांच्यामध्ये जो काही रिव्होल्युशनरी चेंज घडून आलेला आहे तर तो कशामुळे घडून आलेला आहे, सेल बायोलॉजीमुळे. ओके, यामध्ये पहा, रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत इंडियामध्ये, तर ते इंडियामध्ये रिसर्च इन्स्टिट्यूट कोणते, सेल बायोलॉजीचे, तर 2 ठिकाणी आहेत, ते हे व्यवस्थित लक्षात ठेवा. नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स ॲट पुणे, पुण्यामध्ये, कुठे, एक कुठे पुण्यामध्ये, ती कोणती आहे, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, कोणती पुण्यामधली, नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स, ही पुण्यामध्ये एक सेल बायोलॉजीचं इन्स्टिट्यूट आहे, रिसर्च इन्स्टिट्यूट. आणि दुसरं कोणतं आहे, इन्स्टेम, लक्षात राहू द्या, कोणतं आहे, इन्स्टेम, हे कुठे, बेंगलुरूमध्ये, कुठे, हे बेंगलुरूमध्ये. आलंय लक्षात, हे 2 नावं व्यवस्थित लक्षात राहू द्या. ओके, याच्यावरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. रिसर्च इन्स्टिट्यूट सेंटर आहेत इंडियामधले, एक पुण्यामध्ये आणि एक कुठे, बेंगलुरूमध्ये, बायोटेक्नॉलॉजीचं. आलंय लक्षात, बायोटेक्नॉलॉजी, एवढेच पॉईंट व्यवस्थित लक्षात ठेवायचेत, बाकीचं काही एवढं त्यामध्ये नाहीये.
नेक्स्ट पहा, नेक्स्ट आपल्याला जे पाहायचं आहे, जे इम्पॉर्टंट आहे, खूप खूप इम्पॉर्टंट आहे, याच्यावरती खूप जास्त प्रमाणावरती एक्झामला हे क्वेश्चन विचारलेले आहेत. IMP पण आपण याला करू शकतो, कारण की याच्यावरती आधारित क्वेश्चन विचारलेले. हा पॉईंट जो आहे तर हा व्यवस्थित तोंडपाठ करूनच जायचा आहे. एक्झामला जाताना हा व्यवस्थितच करून जायचा आहे. त्याचे कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात ठेवा, कारण की या कन्सेप्टवरती आधारितच तुम्हाला 1 मार्काचा, 2 मार्काचा, 3 मार्काचा क्वेश्चन विचारलेले आहेत. आतापर्यंत यावरती क्वेश्चन भरपूर विचारलेले आहेत स्टेम सेल्सवरती. ठीक आहे, त्यामुळं स्टेम सेल्सचे रिलेटेड जेवढे काही पॉईंट्स असतील तर तेवढे व्यवस्थित करायचेच आहेत. ठीक आहे, पहा आता या स्टेम सेल्स आपल्याला पाहायच्यात. पहा स्टेम सेल्स काय आहेत हे अगोदर पाहू. स्टेम सेल्स आर अ युनिक टाइप ऑफ अ सेल फाउंड इन अ मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम that can produce all other type of cells. स्टेम सेल जे आहे तर हा एक काय युनिक टाईपचा सेल आहे, म्हणजे एकमेव अशी पेशी आहे आणि ही स्टेम सेल्स कोणामध्ये फाउंड होत असते? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये. कोणामध्ये फाउंड होते? मल्टीसेल्युलर. युनिसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये नाही सांगितलेलं. कशामध्ये सांगितलेलं आहे? इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम. कोणामध्ये फाउंड होते ही स्टेम सेल्स? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये. मग या स्टेम सेल्सचा यूज कशासाठी केला जातो? दे कॅन प्रोड्यूस ऑल अदर टाइप ऑफ सेल, म्हणजे दुसऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या सेल तयार होत असतात आपल्या बॉडीमध्ये, तर त्या सेल तयार करण्याचं काम हे कोणत्या सेल पासून होत असतं? स्टेम सेल्स पासून होत असतं. कळालंय? म्हणजे या ज्या स्टेम सेल्स आहेत तर या स्टेम सेल्स पासून अदर टाईपच्या सेल्स तयार होतात. पहा कोणत्या? अदर टाईपच्या. म्हणजे काय? नर्व सेल तयार केली जाते स्टेम सेल्स पासून. आपल्या बॉडीमध्ये नर्व सेल्स आहेत, इंटेस्टाईन सेल्स आहेत, त्याचबरोबर ब्लड सेल्स आहेत, मसल सेल्स आहेत, लिव्हर सेल्स आहेत. मग या अदर टाईपच्या ज्या सेल्स तयार केल्या जात असतात तर त्या कशापासून तयार केल्या जात असतात? स्टेम सेल्स पासून. आणि त्यामुळेच स्टेम सेल्स काय म्हटलेलं आहे? एक युनिक टाईपची सेल आहे आणि ती कुठे फाउंड होत असते? मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्समध्ये फाउंड होत असते, कारण की ती काय करत असते? अदर टाईपच्या सेल्सला बर्थ करण्याचं काम, जन्म देण्याचं काम जे आहे तर हे कोणापासून केलं जात असतं? स्टेम सेल्स पासूनच केलं जातं. आलंय लक्षात? ओके. त्यानंतर पहा, दे आर फॉर्म फ्रॉम अ झायगोट form after fertilization gamete which can contain a similar cell. पहा, they are form from a zygote. क्या ज्या आहेत स्टेम सेल्स झायगोट फॉर्म आफ्टर द फर्टिलायझेशन ऑफ गॅमेट्स विच कंटेन सिमिलर सेल. आता या ज्या स्टेम सेल्स आहेत हे डबल डबल आलेले पहा. झायगोट फॉर्म होत असतात. काय फॉर्म होतात? झायगोट फॉर्म केलं जात असतं आफ्टर द फर्टिलायझेशन ऑफ गॅमेट्स. गॅमेट जे आहेत, आता 2 टाईपचे गॅमेट असतात, सगळ्यांना माहिती आहे. किती टाईपचे गॅमेट आहेत? 2 टाईपचे. आणि ते 2 टाईपचे गॅमेट म्हणजे एक कोणता आहे? फिमेल गॅमेट. एक कोणता आहे? फिमेल गॅमेट. आणि दुसरा कोणता आहे? मेल गॅमेट. ओके. तर हे मेल आणि फिमेल गॅमेट जे आहेत तर यांचं ज्या वेळेस काय होतं, संगोपन होतं किंवा यांचं एकत्रीकरण होत असतं, त्यावेळेस त्यापासून काय तयार होतो? झायगोट फॉर्म होत असतो. काय फॉर्म होतो? झायगोट फॉर्म होत असतो. ओके. या गॅमेटचं, हे जे गॅमेट्स आहेत यांचं ज्यावेळेस फर्टिलायझेशन होतं, फलन होत असतं, त्याच्यानंतर त्यापासून कशाची निर्मिती होते? झायगोटची निर्मिती होत असते. मग हे सुद्धा गॅमेट कशापासून तयार झालेले आहेत? स्टेम सेल पासूनच तयार झालेले आहेत. कशापासून फॉर्म झालेले आहेत? हे स्टेम सेल पासूनच तयार झालेले आहेत. सिमिलर सेल विच कंटेन अ सिमिलर सेल. म्हणजे कोणती सेल आहे? कोणती सेल आहे? स्टेम सेलच आहे. मग या स्टेम सेल्स पासूनच काय फॉर्म होतात? मेल आणि फिमेल गॅमेट तयार होत असतात. त्यांचं फर्टिलायझेशन झाल्याच्या नंतर काय फॉर्म होतो? झायगोट फॉर्म होत असतो. काय फॉर्म होतो? झायगोट फॉर्म होत असतो. ओके. स्टेम सेल्स कॅन बी यूज टू प्रोड्यूस अ न्यू टिश्यू इन द लॅबोरेटरी. स्टेम सेल जे आहेत तर या स्टेम सेल्स बॉडीमधून काढून घेतल्या जात असतात
आणि त्या स्टेम सेल्स काढून घेतल्याच्या नंतर त्याच्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या नवीन टिश्यूज निर्माण केल्या जात असतात. कुठे तयार केल्यात? बॉडीमध्ये तयार केल्या जात नाहीत, त्या कुठे तयार केल्या जातात? लॅबोरेटरीमध्ये तयार केल्या जातात. म्हणजे जे प्रयोगशाळेमध्ये बॉडीमधून मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत तर त्यांच्या बॉडीमधून काय काढून घेतल्या जातात? स्टेम सेल्स काढून घेतल्या जात असतात आणि त्या स्टेम सेलचा यूज ते नंतर कशासाठी करतात? न्यू टिश्यूज, नवीन उती तयार करण्यासाठी केला जात असतो. मग वेगवेगळ्या प्रकारच्या टिश्यूज आहेत जे आपण 9वीला बघितलेले टिश्यूजचे टाईप्स पाहिलेले आहेत. एपिथेलियल टिश्यूज आहे की नाही, कनेक्टिव्ह टिश्यूज आहेत, मस्क्युलर टिश्यूज आहेत. त्या एपिथेलियल टिश्यूजमध्ये पण आपण डिफरंट टाईप पाहिलेले आहेत का? स्क्वॅमेश, कॉलमनार हे टिश्यूजचे टाईप्स बघितलेले आहेत. कनेक्टिव्ह टिश्यूमध्ये आपण लिम्फ पाहिलेलं आहे, ब्लड बघितलेलं आहे, बघितलेत का? ॲरिओलार टिश्यूज बघितलेले आहेत. मस्क्युलर टिश्यूज आपण बघितलेत, त्यामध्ये स्ट्रॅटिफाईड, नॉन स्ट्रॅटिफाईड मस्क्युलर टिश्यूज आपण बघितलेले आहेत. तर हे जे काही टिश्यूज आहेत तर ह्या नवीन टिश्यूज तयार करण्याचं काम लॅबोरेटरीमध्ये हे कशापासून केलं जातं? स्टेम सेल्स मार्फत केलं जातं. म्हणजे पहा, स्टेम सेल ज्या आहेत या आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट असणार आहेत, बिकॉज दी स्टेम सेल्स प्ले क्रुशियल रोल इन अ वाउंड हिलिंग. हे कशामध्ये स्वतःची भूमिका कशामध्ये पार पाडत असतात? वाउंड हिलिंग म्हणजे आपल्याला जर कुठं लागलेलं असेल तर ती जखम भरून काढण्याचं काम सुद्धा कोणत्या टिश्यूज, कोणत्या सेल्स मार्फत केलं जातं? स्टेम सेल्स मार्फतच केलं जात असतं. समजलंय? स्टेम सेल्स समजलंय, त्याच्याबद्दलचं आपल्याला आणखी पुढे इन्फॉर्मेशन पाहायची. त्याचं डिफरन्सिएशन पहा. डिफरन्सिएशन ऑफ स्टेम सेल्स म्हणजे स्टेम सेल्सचं विभेदन होत असतं. तर हे विभेदन कशा प्रकारे होत असतं हे आपल्याला पाहायचंय. स्टेम सेल अंडरगो डिफरन्सिएशन विच इन्व्हॉल्व द फॉर्मेशन ऑफ व्हेरियस टाइप्स ऑफ टिश्यू फॉर स्पेसिफिक फंक्शन. पहा, स्टेम सेलचं काय होतं? डिफरन्सिएशन होतं. डिफरन्सिएशन म्हणजे काय? विभेदन होत असतं, विलगीकरण होत असतं. आणि हे जे विभेदन आहे तर हे कशासाठी केलं जातं? द फॉर्मेशन ऑफ व्हेरियस टाईप ऑफ टिश्यूज फॉर स्पेसिफिक फंक्शन म्हणजे विशिष्ट प्रकारचं कार्य पार पाडण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या काय तयार केल्या जातात? टिश्यूज तयार केल्या जातात, उती तयार केल्या जात असतात. आणि या वेगवेगळ्या प्रकारच्या उती तयार करण्यासाठी अगोदर कशाचं डिफरन्सिएशन केलं जातं? स्टेम सेलचं डिफरन्सिएशन केलं जातं, विभेदन केलं जातं. आणि त्या स्टेम सेल्स पासून वेगवेगळ्या प्रकारचे काय तयार केल्या जातात? टिश्यू तयार केल्या जातात, उती तयार केल्या जात असतात वेगवेगळ्या प्रकारचं फंक्शन पार पाडण्यासाठी. ओके, वन्स न्यू टिश्यू आर फॉर्म, ज्यावेळेस नवीन टिश्यू तयार होत असतात, उती तयार केल्या जात असतात, तर त्यावेळेला देअर ॲबिलिटी टू डिफरन्शिएटेड इज लॉस्ट अँड दे लेटर फॉर्म अ सेल सिमिलर टू देम. पहा, ज्यावेळेस एकदा काय तयार होतात? न्यू टिश्यूज तयार होत असतात, नवीन उती तयार होत असतात, त्यावेळेस पहा देअर ॲबिलिटी टू डिफरन्शिएट म्हणजे त्यांची जी ॲबिलिटी असते डिफरन्सिएशन होण्याची. कारण की आपण पाहिलं अगोदर काय होतं? स्टेम सेलचं डिफरन्सिएशन होतं आणि स्टेम सेलचं डिफरन्सिएशन झाल्याच्या नंतर त्याच्यापासून काय तयार होत असतात? वेगवेगळ्या प्रकारच्या टिश्यूज आपण तयार करत असतो. पण ज्या वेळेस टिश्यूज फॉर्म होत असतात, नवीन टिश्यू तयार होत असतात, त्यावेळेस त्यांची जी ॲबिलिटी आहे डिफरन्सिएशनची तर ती काय होते? लॉस्ट होते. म्हणजे त्यानंतर ते उती तयार झाल्याच्या नंतर ते पुन्हा डिफरन्सिएशन करू शकत नाहीत. ओके, अँड देन लेटर सेल सिमिलर टू देम, दे लेटर फॉर्म अ सेल सिमिलर टू देम. म्हणजे एका प्रकारची जर टिश्यू झाली, आता वेगवेगळ्या प्रकारचे टिश्यूज असणार आहेत आपल्या बॉडीमध्ये, तर एक जर टिश्यूज तयार झाली नवीन तर त्याच्यामध्ये एकाच प्रकारच्या सेल्स असणार. कळतंय? एकाच प्रकारच्या सेल असणार. दुसरी टिश्यू तयार झाली तर त्यामध्ये त्याच प्रकारच्या सेल असणार. जसं की आपण एलिमेंट्स आपण बघत असतो, मूलद्रव्य वेगवेगळे येतं, पण सोडियम आपण एलिमेंट घेतला तर सोडियम मध्ये काय आहेत? त्याचेच ॲटम असणार आहेत. हायड्रोजनचे त्याच्यामध्ये येणार नाही आहेत. हायड्रोजन पण एलिमेंट आहे, मॅग्नेशियम पण एलिमेंट आहे, पण सोडियम मध्ये काय असतात? सोडियमचेच ॲटम असतात. मॅग्नेशियम मध्ये काय असतात? मॅग्नेशियमचेच ॲटम असतात. ओके, मग तसंच आपल्या बॉडीमध्ये पण काय असतं? जे नवीन टिश्यूज तयार झालेले आहेत तर त्यामध्ये पुन्हा डिफरन्सिएशन त्यांचं होत नाही,
त्यामध्ये असलेल्या सेलचं, कारण की जे टिश्यूज तयार झालेले असतात तर एका विशिष्ट प्रकारचे टिश्यू झाले की त्यामध्ये काय असतात, सेम टाईपच्याच सेल असणार आहेत. दुसऱ्या प्रकारचे टिश्यू जसं की इपिथेलियल टिश्यूज तयार झाले तर इपिथेलियल टिश्यूमध्ये काय असणार आहेत, त्या एपिथेलियल मध्ये असलेल्या सेल्स असणार आहेत, तर त्या दुसऱ्यामध्ये आपल्याला फाउंड होणार नाहीत, कनेक्टिव्ह टिश्यूज मध्ये आपल्याला फाउंड होणार नाहीत. ओके, कनेक्टिव्ह टिश्यू मध्ये काय असणार, त्याच्यामध्ये असणाऱ्याच सेल्स असणार. आलंय लक्षात. डिफरंट काय असतात, डिफरंट टिश्यूज असतील तर त्यामध्ये फक्त काय असतात, सिमिलर सेल असतात, पण दोन्ही टिश्यू मध्ये कसे असणार आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे असणार आहेत. आलंय लक्षात, समजलंय. ओके, हे काय केलं जातं, डिफरन्सिएशन केलं जात असतं. आता या ज्या स्टेम सेल्स आहेत तर या कुठे फाउंड होत असतात, याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत. कुठे फाउंड होत असतात, डिफरन्सिएशन वरती नाही आलेलं, पण यावरती लोकेशन जे आहे स्टेम सेलचं हे कुठे फाउंड होतात आणि कुठून ऑप्टेन करतो. आपण म्हणतो ना की स्टेम सेल जे आहेत तर ते लॅबोरेटरीमध्ये घेऊन त्याच्यावरती काय केले जातात, टिश्यूज फॉर्म केले जातात. मग हे स्टेम सेल्स कुठून ऑप्टेन केले जातात, मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम मधून, तर त्याचं लोकेशन तर माहिती असायला पाहिजे. तर ते कुठे असतात पहा, हे जे स्टेम सेल्स असतात तर हे कुठे असतात, हे तुम्हाला डायग्राम दाखवलेली, पण पहा कुठे असतात, इन द अम्बिलिकल कॉर्ड प्रेझेंट इन अ युटेरस ऑफ अ मदर. जे मदर आहे, मदरचे जे युटेरस आहे, मदरची जी युटेरस आहे तर या युटेरस मध्ये असलेलं जे काही अम्बिलिकल कॉर्ड आहे तर या अम्बिलिकल कॉर्ड मध्ये काय प्रेझेंट असतात, स्टेम सेल्स प्रेझेंट असतात. समजलंय, आलंय लक्षात. कुठे प्रेझेंट असतात, अम्बिलिकल कॉर्ड प्रेझेंट इन अ युटेरस ऑफ अ मदर. मदरची जी काही युटेरस आहे त्यामध्ये असणारे जे अम्बिलिकल कॉर्ड आहे तर त्यामध्ये काय प्रेझेंट असतात, स्टेम सेल्स प्रेझेंट असतात. त्याचबरोबर आणखी कुठे प्रेझेंट असतात, इन द ब्लास्टोसिस्ट स्टेज ऑफ अ एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंट. जी ब्लास्टोसिस्ट स्टेज आहे तर या ठिकाणी मला वाटतं नाही दिलेली ब्लास्टोसिस्ट स्टेज, पण या ठिकाणी आहे पहा, ही जी आहे तर याला काय म्हटलं जातं, ब्लास्टोसिस्ट स्टेज असं म्हणतात, कारण की त्याच्यामधून ब्लास्टोसिस्ट स्टेजमधून पुन्हा काय बाहेर पडत असतात, जे काही ओह्यूम वगैरे असतात तर ते रिलीज होत असतात. ओके, ओव्हरीजमध्ये ती प्रोसेस होत असते. तर या ठिकाणी जी ब्लास्टोसिस्ट स्टेज आहे एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंटच्या वेळची, तर त्यामध्ये सुद्धा काय फाउंड होत असतात, काय फाउंड होतात, स्टेम सेल्स. याच्यामध्ये कोणत्या सेल्स फाउंड होत असतात, स्टेम सेल्स फाउंड होत असतात. ओके, त्यानंतर आणखी कुठे फाउंड होतात स्टेम सेल्स, रेड बोन मॅरो मध्ये. कुठे फाउंड होत असतात, रेड बोन मॅरो, म्हणजे आपलं जे काही बोन मॅरो असतात, रेड बोन मॅरोज, तर त्यामध्ये काय फाउंड होत असतात, स्टेम सेल्स फाउंड होत असतात. त्याचबरोबर पहा, अस्थिमज्जा म्हणतो आपण त्याला, रेड बोन मॅरो. त्यानंतर ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूज इन अडल्ट ह्युमन बिंग. म्हणजे आता ह्या अडल्ट स्टेम सेलचे आपल्याला पुढे टाईप पाहायचेत, एम्ब्रॉयनिक स्टेम सेल्स आणि अडल्ट स्टेम सेल्स. मग ही जी काही स्टेम सेल्स आहेत तर या कुठे फाउंड होत असतात, ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये. कनेक्टिव्ह टिश्यूजचा हा टाईप आहे. तर या ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये काय फाउंड होत असतात, स्टेम सेल्स फाउंड होत असतात. ॲज वेल ॲज इन द ब्लड. कशामध्ये फाउंड होत असतात, ब्लडमध्ये, म्हणजे रक्तामध्ये सुद्धा कोणत्या सेल्स फाउंड होत असतात, स्टेम सेल्स फाउंड होत असतात. कशामध्ये, ब्लडमध्ये. ब्लडमध्ये सुद्धा काय फाउंड होतात, स्टेम सेल्स फाउंड होत असतात. मग लक्षात आले, हे तर आहेत या अडल्ट स्टेम सेल्स आहेत, या कुठे कुठे फाउंड होतात हे तुम्हाला सांगितले, पुढे आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे, लक्षात राहू द्या. स्टेम सेल ज्या आहेत त्या कुठे फाउंड होत असतात, व्यवस्थित लक्षात राहू द्या, कुठे फाउंड होत असतात. परीक्षेला एक्झामला विचारलेलं आहे, अम्बिलिकल कॉर्ड, एवढं लक्षात राहू दिलं तरी पण चालतंय. अम्बिलिकल कॉर्डमध्ये, ब्लास्टोसिस स्टेजमध्ये, एम्ब्रॉयनिक डेव्हलपमेंटच्या, रेड बोन मॅरोमध्ये, त्यानंतर ॲडिपोज कनेक्टिव्ह टिश्यूजमध्ये आणि ब्लडमध्ये. आलंय लक्षात. या ठिकाणी काय होतात, या स्टेम सेल्स फाउंड होत असतात. ओके, याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे बाळांनो. ठीक आहे, याची जी मेथड आहे स्टेम सेल्स प्रिझर्वेशनची, कारण की यांचं प्रिझर्वेशन केलं जात असतं स्टेम सेलचं, तर हे कशा प्रकारे केलं जात असतं हे आपल्याला पाहायचंय. तर पहा कशा प्रकारे केलं जातं या स्टेम सेलचं प्रिझर्वेशन. स्टेम सेल्स सॅम्पल फ्रॉम अम्बिलिकल कॉर्ड किंवा ब्लड
किंवा रेड बोन मॅरो और ब्लास्टोसिड्स आर टेकन. म्हणजे आपल्याला काय करायचंय, स्टेम सेलचं एक सॅम्पल घ्यायचे. मग ते कशामधून घ्यायचे, आपण आत्ताच बघितलं कुठे कुठे फाउंड होत असतं. अम्बिलिकल कॉर्डमध्ये असतं, ब्लडमध्ये असतं, रेड बोन मॅरोमध्ये असतं किंवा ब्लास्टोसिड्स. कुठूनही घ्या, जिथून तुम्हाला अवेलेबल होईल तर त्या ठिकाणावरून आपल्याला काय घ्यायचंय, स्टेम सेलचं सॅम्पल घ्यायचंय. ओके, आता ते आपण सॅम्पल घेतलं, कलेक्ट केलं. त्यानंतर आर केप्ट अ स्मॉल स्टराईल वेल केप्ट इन अ लिक्विड नायट्रोजन ॲट 135 to 190 डिग्री सेल्सिअस. आता आपल्याला काय करायचंय, हे जे काय घेतलेलं आहे आपण, स्टेम सेलचं एखादं सॅम्पल आपण घेतलेलं असेल तर हे स्टेम सेलचं सॅम्पल जर घेतलेलं असेल तर हे सॅम्पल आपल्याला कशामध्ये ठेवायचंय, स्मॉल स्टराईल वेल्स म्हणजे काय असतं, निर्जंतुकीकरण असं एक पात्र आहे, त्यामध्ये केप्टीनं, पण कशामध्ये ठेवायचंय आपल्याला, लिक्विड नायट्रोजन मध्ये. कशामध्ये ठेवायचंय, लिक्विड नायट्रोजन मध्ये. नायट्रोजन कसं घ्यायचंय आपल्याला, लिक्विड नायट्रोजन घ्यायचंय. लिक्विड नायट्रोजन मध्ये ठेवायचंय किती डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला, 135 to 190 डिग्री सेल्सिअसला आपल्याला त्यामध्ये, त्या सोल्युशनमध्ये, त्या लिक्विडमध्ये काय ठेवायचे, तर आपल्याला स्टेम सेल्स ठेवायचे आहेत. आणि अशा प्रकारे मग आपण काय करतो, स्टेम सेलचं लॉंगर ड्युरेशनसाठी प्रिझर्वेशन करत असतो. जास्त कालावधीसाठी आपण ते टिकून ठेवू शकतो. काय, स्टेम सेल्स. कळालंय प्रिझर्वेशन कसं केलं जात असतं, समजलंय. ओके, याचे जे 2 टाइप्स आहेत, तर 2 टाइप्स कोणते, रिसर्चचे पहा, एकदा एवढं रिसर्च वगैरे पहा. बाकीचे 2 टाइप्स जे असणार आहेत तर ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. काय पहा, स्टेम सेल्स रिसर्च काय, स्टेम सेल्स रिसर्च इज अ रिव्होल्युशनरी बायोटेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट दॅट विल फंडामेंटली चेंज मेडिकल सायन्स. याच्यावरती एका मार्काला क्वेश्चन विचारलेला आहे. हा चॅप्टर पण इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक पॉईंटवरतीच तुम्हाला कोणत्या ना कोणत्या 1, 2 किंवा 3 मार्काला क्वेश्चन विचारलेले आहेत. हा पॉईंटच खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळेच मी म्हटलं होतं हा पॉईंट व्यवस्थित करून जा, कारण की जुलैला म्हणा, मार्चला म्हणा, क्वेश्चन याच्यावरती आलेलेच आहेत. यावरती सुद्धा आला होता. स्टेम सेल्स रिसर्च जे आहे म्हणजे डॅश डॅश इज अ रिव्होल्युशनरी बायोटेक्नॉलॉजी डेव्हलपमेंट इन मेडिकल सायन्स असा एक क्वेश्चन विचारलेला होता. आणि तुम्हाला मल्टिपल चॉईस क्वेश्चन म्हणजे आन्सर आलेले होते खाली. तर याचं आन्सर काय होतं, स्टेम सेल रिसर्च. काय त्याचं, स्टेम सेल रिसर्च जे आहे तर हा एक क्रांतिकारक, कशामधला, जैवतंत्रज्ञानातील जो विकास घडून आलेला आहे जैवतंत्रज्ञानामध्ये, तर त्यामधला एक क्रांतिकारक असा बदल जो आहे मेडिकल सायन्स मधला, वैद्यकीय क्षेत्रामधला, तर तो कोणता आहे, स्टेम सेल रिसर्च आहे. काय तो, स्टेम सेल्स रिसर्च. म्हणजे वैद्यकीय क्षेत्रामध्ये जो बदल घडून आलेला आहे, क्रांतिकारक असा बदल घडून आलेला आहे या बायोटेक्नॉलॉजीच्या विकासामुळे, तर तो कशामुळे घडून आलेला आहे, स्टेम सेल रिसर्चमुळे. लक्षात राहू द्या, एका मार्काला क्वेश्चन विचारलेला आहे, मग तुम्हाला विचारतीलच असं नाही. याचे 2 टाइप्स आहेत स्टेम सेलचे, तर ते कोणते आहेत, एम्ब्रॉयनिक स्टेम सेल्स आणि दुसरा कोणता आहे, अडल्ट स्टेम सेल्स. हे कशावरून पडलेले आहेत, त्याच्या सोर्सवरून पडलेले टाइप्स आहेत. कशावरून पडलेले टाइप्स आहेत, सोर्सवरून पडलेले 2 टाइप्स आहेत स्टेम सेलचे. ते कोणकोणते आहेत, एम्ब्रॉयनिक स्टेम सेल्स आणि दुसरा कोणता आहे, अडल्ट स्टेम सेल्स. ओके, इथपर्यंतचा पार्ट हा सर्वांना व्यवस्थित लक्षात आला असेल. जर कोणता पॉईंट लक्षात आलेला नसेल तर तो मला कमेंट करून वगैरे सांगायचा आहे. ओके, चलो या ठिकाणी आपण आजचं लेक्चर जे आहे तर ते स्टॉप करतोय. बाकीचे पॉईंट आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये घेणार आहोत. चलो सर्वांना बाय बाय.